कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या गावातून आपण आलो तेव्हा गावाची लोकसंख्या 1700 होती। तेव्हाही गावाच्या शाळेत बोटांवर मोजण्या इतकेच विद्यार्थी होते, परंतु मराठी शाळा बंद पडली नाही। आता मात्र पटसंख्येची कारणं देऊन जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या शाळा बंद केल्या जात आहेत। जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकांच्या सरकारी शाळेत शिकलेले असंख्य विद्यार्थी शास्त्रज्ञ किंवा अन्य मोठ्या पदांवर आहेत। या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक खूप चांगला असतो, त्यामुळे सरकारी शाळांमधील एक तुकडीत एक विद्यार्थी असला तरी मराठी शाळा बंद पडू देऊ नका असं आवाहन 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले। मराठी भाषा जपणं हे आपलं धर्मकर्तव्य असल्याचं पाटील यांनी नमूद केलं। सातारा येथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा शनिवारी ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ, अभिनेते सागर तळाशिकळ, कवी दुर्गेश सोनार, ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव, संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे आदीही उपस्थित होते। यावेळी कवी सतीश सोळांपूरकर यांच्या कवितांचं कवी दुर्गेश सोनार यांनी केलेल्या रसग्रहणावर आधारित 16 अंकुरांचं ललित्य या साहित्याचं प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बळाळ सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला। मराठी भाषा संस्कृती कधी नव्हे एवढ्या धोक्यात आहे, त्यामुळे आपली मराठी भाषा जपण्यासाठी तिची काळजी घेण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याचंही पाटील यांनी सांगितलं। जगातले कुठलेही सरकार भाषेचं जतन करण्यासाठी पुढे येत नाही, त्यामुळे मराठी भाषेसाठी उठाव करण्यासाठी आता लोकांनी नेटानं पुढे यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं। मध्य रेल्वेतून दररोज 7 ते 8 लाख प्रवासी प्रवास करत असतात। दररोज मोठ्या संख्येने नागरिक नोकरीसाठी मुंबई उपनगरातून मुंबईच्या दिशेने प्रवास करतात, त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांना दररोज मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतोय। ठाणे स्टेशनवर अनेक एक्सप्रेस गाड्यांचाही थांबा असतो। यामध्ये येथून ट्रान्स हार्बर लाईनही जोडली गेली असल्यानं हे स्टेशन नेहमीच गजबजलेलं असतं, त्यामुळे ठाणे स्थानकात नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते। दरम्यान मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे। ठाण्यात 12 डब्यांच्या लोकलमध्ये वाढ करून 15 डबे करण्यात येणार आहेत। यासाठी ठाण्यातील मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2, 3 आणि 4 ची लांबी वाढवण्याचं काम सुरू आहे। लोकलच्या डब्यांची संख्या वाढवल्यावर गर्दी काही प्रमाणात कमी होईल आणि प्रवाशांना निवांत प्रवास करता येईल अशी आशा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे। प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता लोकल आता 12 डब्यांऐवजी 15 डब्यांची केली जाणार आहे। भविष्यातील वाढणारी लोकसंख्या पाहता मध्य रेल्वेकडून फलाट क्रमांक 2 ची रुंदी 16.15 मीटर वाढवण्यात येणार आहे, तर फलाट क्रमांक 3 आणि 4 ची रुंदी 40 मीटरनं वाढवण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या माध्यमातून डिसेंबर 2025 पर्यंत ही कामं पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत।
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं आगामी 17 नोव्हेंबर रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचं आयोजन. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार सोमवार 17 नोव्हेंबर रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं 3 नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले. नागरिकांनी आपली निवेदनं परिमंडळ 1 कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत, परिमंडळ 2 नौपाडा बागळे प्रभाग समिती अंतर्गत, परिमंडळ 3 करिता उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकरनगर माजोडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सादर करावीत. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करण्याचं आवाहन करण्यात आले. घोडबंदर येथील गायमुख घाट भागात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महापालिकेकडून एकत्रितरित्या दुरुस्ती केली जाणार आहे. सुमारे 2 आठवड्यांपूर्वीच घोडबंदर मार्गावर मीरा भाईंदर महापालिकेनं दुरुस्तीचं काम हाती घेतलं होतं. त्यानंतर आता ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती काम सुरू केलं जाणार असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात विविध प्राधिकरणांकडून मार्गावर दुरुस्ती झाल्या होत्या, त्यामुळे या मार्गांवर किती वेळा दुरुस्ती करणार असा प्रश्न निर्माण झालाय. घोडबंदर येथील गायमुख घाट मार्गातून मोठ्या प्रमाणात अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक होते. घोडबंदर येथील कापूरबावडी ते फाउंटन हॉटेल पर्यंतचा मार्ग ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत आहे, तर काही भाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्त केला जातो. गेल्या काही वर्षांपासून कापूरबावडी ते गायमुख भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे, तर गायमुख चौपाटी ते फाउंटन हॉटेल हा मार्ग घाट रस्ता आहे. कापूरबावडी, मानपाडा, ब्रह्मांड, पातलीपाडा, कासरवडोली आणि ओळे भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली असून या वाहनांचा भारही घोडबंदर मार्गावर असतो. घाट रस्ता परिसरात लोकवस्ती तुलनेनं कमी असली तरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगरातून वाहणारं पाणी घाटात येतं. येथील रस्त्यांची तात्पुरती डागडुजी, अवजड वाहनांची वाहतूक आणि पावसाचं पाणी यामुळे दरवर्षीच या मार्गावर खड्डे पडतात. या मार्गावर अनेकदा दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली होती. कामं करूनही हा मार्ग पूर्णतः सुस्थितीत होत नसल्यानं प्रशासनाच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेत. ठाणे जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक आणि गतिमान होण्यासाठी हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येतोय. अशातच जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार 9447 मालमत्तांचा शोध घेतला असून त्यापैकी 3030 मालमत्तांच्या ऑनलाईन नोंदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायत विभागाच्या 2952 मालमत्तांची नोंद आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शहर आणि तालुक्यांच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जागा मालमत्ता आहेत. या जागांवर अथवा मालमत्तांवर अनेक ठिकाणी अतिक्रमणांमुळे आणि संबंधित मालमत्तांची कागदपत्र सापडत नसल्यामुळे प्रशासनाची अडचण होते. ज्या जागांवर अतिक्रमण झाल्यामुळे त्यांचा परिणाम जिल्हा परिषदेच्या महसुलावर होत आहे, याची दखल घेत तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आधुनिकतेचे कास धरत मालमत्तांचं सर्वेक्षण करून त्यांची ऑनलाईन नोंद प्रणाली तयार केली. तसंच ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या असलेल्या आणि माहीत नसलेल्या 9447 मालमत्तांचा शोध घेण्यात आला. ही डिजिटल प्रणाली केवळ मालमत्ता नोंदींसाठीच नव्हे तर मालमत्तेचं संरक्षण, नियोजन, सुविधा उपलब्धता, देखभाल आणि उत्पन्न वाढ यासाठी सुद्धा प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास रोहन घुगे यांनी व्यक्त केला होता.
ठाणे जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांचं ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी करण्यात येत आहे. 5 तालुक्यांपैकी भिवंडी तालुक्यात सर्वाधिक 920 मालमत्तांच्या नोंदी झाल्या असून त्या खालोखाल शहापूरमधील 812, मुरबाडमधील 658, अंबरनाथ तालुक्यातील 329 तर कल्याणमधील 311 मालमत्तांच्या नोंदी करण्यात आल्या.